हाय गाइस, गुड मॉर्निंग मित्रांनो. नवीन फिशिंग व्हिडिओ मध्ये आणि आपण आलेलो येलदरीला आणि फुल ओव्हरलोड झालेला डॅम. चला आता तुम्हाला इकडे खतरनाक फिशिंग दाखवतो. तर मित्रांनो बघा इकडं तर ओव्हरलोड झाले. तर बघा किती तुरी गेल्यात पाण्यात. तुरी सोयाबीन भयंकर कटून जाळे टाकले. 5-7 जण आहेत आपली पोरं तुरी तिकडे चालले. कस काय माल बिल बघू. चला आता जाळ्याला आपल्या. येलदरी धरणात पहिला दिवस आहे. तुम्हाला आता वेगवेगळ्या प्रकारची फिशिंग बघायला भेटेल आणि बरेच दिवस आम्ही डिॲक्टिव्ह होतो कारण समोर तुम्हाला हळूहळू कळेल. चला फायनली मित्रांनो आलो जाळ्यावर. बघा आता ही कैची मासा काढायला. ही आहे कैची आपली. आणि तेवढी काय परफेक्ट जाळे टाकलेले नाहीत आपण. रात्री उशीर झालता यायला. आडम धिडम कशी जाळे टाकले होते. चला बघू आता आडम धिडम जाळे कसं काय परफेक्ट. येत गोंज येत. हे जाळ लागलेलं आहे खाली. इथं पण नाही. चल हे बघा इथं मासे मित्रांनो. चला आणि राहू लागलेला मित्रांनो. राहू आणि हे 2 किलो साईजचा आहे. 2 किलो. आणि साईज बघा किती जबरदस्त आहे. मस्त राहील. ओके. आणि पूर्ण आता चाऱ्यावरच राहू आहे. चला बहुनी झालेली आपल्याला. झाली बहुनी 2 किलोच्या चाऊ सोबत. चला आता मन काढून घेत आहे. मस्त जबरदस्त लोक आहे मित्रांनो. लाल चवे लाल परी राहू. लाल परी एकदम तगडा. ह्याला घेतलं म्हणून काढून तेल टाकून स्वच्छ टाकून येणार. लई वेळ लागला याला. ही गोंज केली त्यांनी केवढी मोठी. हे गोंज बघा. तिला काढून घ्यायला म्हणून कारण की इथं पुन्हा काढले की डबल माशी लागती. माशी धुतासाठी डबल रेडी होते जाळ. पटकन हे मनी गुतलेत पुन्हा म्हणून थोडा जास्त टाइम लागते. त्याला मन भरून घेतली गोंज काढून. आता पुढे बघू मित्रांनो. याच्या टायगर प्रॉन बी एखादा पीस लागायला पाहिजे. अशा धरू आपण. चलो कुछ माशी हे तर मनी गुतलेला आहे जे की निघून गेला आपले आप. बघा चाऊ फटफड चाललाय. मित्रांनो आता 8 बोटे संपल्या बघा. 8 बोटेत एक माशी निघली. अशीच पोझिशन असते. कधी माल पडते कधी पडत नाही. जसं की छोट्या धरणात माल पडतं ना एकदम फास्ट क्विक. तसं नाही. काऊन की मोठं तर धरण लय मोठं. आणि आता लागले 6 बोट आहे मित्रांनो. 6 बोट आहे. चला 6 बोट्यानं परफॉर्म बघू आता. मला वाटतं 6 बोट्यात लवकरच माशी गेलेली. इथून गेली का काढून नेली काही मिळणे. काऊन की 6 बोट्यात जास्त माशा पडत आहेत. आता हे बघा इथे गोंज झालेली.
आणि इथे माशी लागलेली मित्रांनो, हे बघा राहू. माशी तो चाहू 1 डबल किलोचा राहू लागलेला आहे. 1 किलोचा. हे बघा. हे त्याला पण काढून येईन म्हणून आता खर्च टाकून काढ की चावले फास्ट भरून जाते. हे बघा कसं लेवट केले जाऊ. हे लेवट टाकली की तुम्ही खतात ना. कारण की याला जास्त खडे बी बांधू शकलो नव्हतो आपण, रात्री खूप लेट झालं होतं. संध्याकाळ गोंज काढायला म्हणलं धोक्याचं पाणी उडालं थोडं. हे फड लयच कचरायले. अरे हे काय तर नाही आणि एक किलो माशी वडायला राहिली. ओढायला लागली मग लवकर चेन. वड राहिली ना, मन लय वडायला लागली. ओढायला लागली म्हणले आता लवकर येते. इथं आहे का झिंगा. ही इथं आहे. इथे आणि राहूचे मित्रांनो हे. चाहूचे 3 चाहू हे काय इथं खाली. हे बघा आजच्या दिवसाचा सावटीचा दुसरा राहू. दुसरा चाहू हे. आणि हे पण 1 ते 1.5 किलोचं आहे. हो. हे ह्याला पण काढून ये. हे जास्त अडकलेलं आहे जाळ्यात, मग त्याच्या पाठीवर जास्त फंदे. अरे अरे लय टाकतील वडून काढा म्हणून हे चला एकदम फिट निघाला. हे टाकलं त्याच्यात. कधी कधी राहू हे फसले ना तर निघतच नाही, लय फसले. आणि यांनी पण खतरनाक गोंज केली, तेवढी नाही केली यांनी. आणि हे बघा इथं कसं गवत आहे. कधी गोंज काढी म्हणून थोडी इथली म्हणून समजी गोंज काढून आणि आता पुढे बघू. पण ह्याच्या काठाने टाकलेले बघा, हे लव्हाळ गवत आहे. असं जरा जाळ्याच्या हिशोबाने यायला, त्या हिशोबाने असं वाटतं की माशी येऊ शकते.